So, hello guys, I am Rituja Marathe. Today I am going to show you regular heptagon, side is 45 mm. So, let's start. तर सर्वात आधी मी 45 सेंटीमीटरची एक स्ट्रेट लाईन काढून घेते. And then 90 डिग्रीने एक स्ट्रेट लाईन काढून घेते. 90 डिग्रीवरती एक पॉइंटिंग देते अँड देन 45 डिग्रीचं इथे पण स्ट्रेट लाईनिंगवर 90 डिग्रीला 90 डिग्रीला ओव्हरलॅपिंग करून घेते. आणि ह्याला आपण ए असं नाव देऊया पॉइंटिंगला, बी सी अँड देन हे पॉईंट्स आहेत ना, सी आणि ए जॉईन करून घेऊया. अँड देन नंतर ए आणि बीचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला. सो बीवरती ठेवून ए आणि बीचा हाफ म्हणजे एवढा हा पॉईंट मार्क करून घ्यायचा. आर्क काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आर्कमधून एक सरळ लाईन, जेणेकरून आपल्याला हेप्टागॉन काढायला मदत होईल. ओके, देन आपल्याला इथे जो पॉईंट भेटतो इथे जो पॉईंट काढायला आपल्याला इथे पॉईंट भेटतो तो आहे फोर्थ पॉईंट आपल्याला भेटला गेलेला आहे. सो आपल्याला ए टू बी हे डिस्टन्स मेंटेन करायचं आहे यात. अँड देन इथे एक आर्क काढून घ्यायचं आहे. हा आपल्याला पॉईंट भेटतो 6. ठीक आहे. सो देन 4th आणि 6 ह्याचा हाफ घ्यायचं आहे. इथे बघा 4th आणि 6चा मी हाफ घेतलेला आहे. इथे एक आर्क मारून घ्यायचं आहे, इथे एक आर्क मारून घेतला अँड देन 6th पॉईंटवर ठेवून इथे आर्क एक मारून घेतला आणि इथे एक आर्क मारून घेतला. देन या आर्कमधून सुद्धा एक लाईन पास करायची. ओके, देन हा जो आर्कमधून मधला पॉईंट भेटतोय तो आहे आपला पॉईंट नंबर 5. देन 5 to 6 5 to 6 हे डिस्टन्स घ्यायचं आहे अँड देन आपल्याला पुढे पण तेवढेच आर्क मारायचे आहेत. हा 7 नंबरचा आर्क आहे आणि हा 8 नंबरचा आर्क आहे. आपण याला 7 म्हणून नाव देऊया.
8 म्हणून. then A, then 7 to A मधला डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, आणि राऊंड काढून घ्यायचं आहे. आपण राऊंड काढून घेतलेला आहे. सो A to B चा अंतर घ्यायचं आहे. घेतला. देन आर्क मारत जायचे. इथे पण आहे परफेक्ट. ठीक आहे. देन जॉईन हे जे आर्कचे पॉईंट्स आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. परफेक्ट स्ट्रेट लाईनिंगमध्ये जॉईन करायचे आहेत. बिकॉज थोडे पण इथला डिस्टन्स थोडा पुढे मागे झाला की आपला जो हेप्टागॉन आहे तो चुकू शकतो. इथे पण सातही बाजू आपल्याला परफेक्टली जॉईन करून घ्यायचे आहे. अँड आपला हेप्टागॉन तयार झालेला आहे. पण आपल्याला इथे सुद्धा नावं देऊन ठेवायचे आहेत. CDE FG. ओके, या प्रकारे आपला हेप्टागॉन काढून झालेला आहे. धन्यवाद.